तर बदलापूरमधल्या या घटनेला संतापजनक प्रकार आणि राज्यभरात पसरलेली संतापाची लाट पाहून राज्य सरकार आता खडबडून जागं झालंय। शैक्षणिक संस्थांसाठी सरकारने एक नवी नियमावली तयार केलेली आहे। तर नराधम अक्षय शिंदे याच्या पोलीस कोठडीत देखील वाढ करण्यात आलेली आहे। मात्र या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास वकिलांनी आता नकार दिलेला आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीची बंदची हाक। शिक्षण संस्थांसाठी नव्या नियमावलीची छडी। नराधमाची बाजू मांडण्यास वकिलांचा नकार। बदलापूर घटनेवरून सरकारच्या विरोधात विरोधकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एकीकडे सरकारवरती आरोपांचा बाण सोडतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीनं 24 ऑगस्टला म्हणजेच येत्या शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्यासोबतच मंत्रालयाच्या बाहेर काँग्रेस नेत्यांनी जोरदार निदर्शनं केलेली आहेत। या सरकारच्या गृह खात्याने जे गृह खात्याचं अपयश आहे, महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत, म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी 24 तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे। या गंभीर बाबीबद्दल आज आम्ही चर्चा केली। येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। बदलापूरच्या अभयाला न्याय मिळावा म्हणून चांदा ते बांदा जनता रस्त्यावरती उतरली होती। अक्षय शिंदे या आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये 26 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे। मात्र या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिलाय। जिचं अंगाखांद्यावर खेळण्याचं वय आहे अशा लहान बालिकेवर 3.5 वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करणं हे अत्यंत घातक आहे आणि असे आरोपी समाजामध्ये वावरणं समाजाला सुद्धा धोकादायक आहेत। म्हणून असे आरोपी बाहेर येऊच नाहीत याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या संघटनेने असा निर्णय घेतलेला आहे की त्याचं वकीलपत्र कोणी घेऊ नये। दरम्यान या नराधमाचे कुटुंबीय सध्या घर सोडून गेलेले आहेत। बदलापूरमधल्या या घराची तोडफोड करण्यात आली। अक्षय शिंदे जिथे राहतो त्या खरवई गावातील ग्रामस्थांनीच ही तोडफोड केली। हे त्याचं घर आहे। या घरामध्ये त्याचं कुटुंब, त्याचे आई वडील, त्याचा भाऊ, त्याची वहिनी आणि तो असे या घरामध्ये राहत आहेत। मात्र कालच्या घटनेमुळे या खरवई गावातील काही ग्रामस्थांनी त्याच्या घरामध्ये तोडफोड केलेली आहे। त्याच्या नातेवाईकांचं देखील काही बाजूला घर आहेत, त्या घरांची देखील त्यांनी तोडफोड केलेली आहे। आणि आता सध्या अक्षय यांच्या घराला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आता टाळं लागलेलं आहे आणि अक्षयचं कुटुंब जे आहे ते नेमकं कुठे गेलेलं आहे याबाबत सध्या तरी माहिती नाहीये। बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर राज्य सरकार आता खडबडून जागं झालंय। राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं नवी नियमावली सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे महिला शौचालय आहे तिथे महिला स्टाफची नियुक्ती कंपल्सरी होईल। त्याशिवाय जे काही इतर तिथे कार्यरत लोक आहे, चाहे ते कॅन्टीनचे आहे किंवा सिक्युरिटीचे आहे किंवा बसाचे आहे, त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी होईल। त्याशिवाय ते प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे मुलीचे पेरेंट्स आहे त्यांचे एक विशेष दल गठीत करून, कमिटी गठीत करून ते सालाची किंवा कॉलेजची काय महिला अध्यापिकाने त्यांच्या प्रत्येक महिना मीटिंग घ्यावी, त्यांच्या जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यावा। सरकारनं आता नव्या नियमांची छडी उगारली असली तरी त्या नियमांचं काटेकोर पालन होतंय का हेही वेळच्या वेळी पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या प्रकरणातल्या आरोपीला विनाविलंब अशी कडक शिक्षा व्हायला हवी की
की पुन्हा असं कृत्य करण्याची हिंमत कुणाची व्हायला नको. सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.